श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आता वाटत असेल ही रात्रीच्या टायमाला काय करतायत, तर कडकण्या बनवत होतो आम्ही. तुम्हाला म्हणले होते ना घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता आणि त्याचा व्हिडिओ मला टाकायचा राहिलेला होता. तर तो 14 तारखेला होता गेल्या महिन्यामध्ये. तर हा खूप लेट झालेला आहे व्हिडिओ टाकायला, कारण माझी तब्येत वगैरे ठीक नव्हती. तुम्हाला तर माहितीच आहे, मी ICUमध्ये ॲडमिट वगैरे होते, त्याच्यामुळं ते एडिट करणं वगैरे काहीच नव्हतं झालं माझ्याने. म्हणून मग मी तो व्हिडिओ आज टाकते. आणि मग आम्ही इकडं कडकण्या वगैरे करून घेतले. ते कडकण्या बांधायला लागतात ह्याच्यापाशी, जेव्हा आपण जागरण गोंधळाची पूजा मांडतो ना, चादर भरतो तिथं बांधायला लागतात. मग त्याच्यानंतरला आम्ही बेसनचे लाडू वगैरे बनवून घेतलो. त्यानंतरला मग मी आणि माझा नवरा जाऊन सगळ्यांसाठी कपडे आणले. इकडं माझी नंदची सासू, तिचा नवरा, तिचे लेकरं ते सगळेजण आले होते. माझा सासरा, माझी सासू, सावत्र सासू, ते सगळेजण आले होते. इतकं घर भरून वाटत होतं, एवढं छान वाटत होतं. आणि एवढे सगळेजण आलेले होते ऐन टायमाला. मग माझी तब्येत एवढी खराब झालेली होती, माझा पाय एवढा सुजलेला होता की नाही, मला चालता उठता बसता काहीच येत नव्हतं. त्यामध्ये त्या माझ्या शेजारच्या काकू आणि माझी नणंद सगळं एवढं धावपळ केलं ना त्या दोघींनी. खरंच त्या दोघी जर नसत्या ना, तर मग माझं काही खरं नव्हतं कार्यक्रमाच्या दिवशी. आणि लेकरांनी पण खूप सारं काम वगैरे सगळं हाताखाली करणं, म्हणजे लेकरांचं काम दिसून येत नाही. आणि मग इकडं परड्या वगैरे परड्या भरल्याच्या नंतर सगळ्या प्रत्येक परडीमध्ये भरायर वगैरे असतं, ते दिलं. सगळं व्यवस्थित जे जे विधी असतात ना, परडी उजळून घ्यायचे ते विधी वगैरे केले. आणि ते जे पूजा करून घेणार होते ते मुरळी होत्या. आणि ते सगळं झाल्याच्या नंतरला आम्ही म्हणजे ते हे करतात ना, आमच्या गावाकडं थोडंसं वेगळी पूजा करतात जागरण गोंधळाची, आणि इकडे संभाजीनगरला थोडंसं वेगळंच करतात. तर हे थोडंसं मला असं म्हणजे वेगळंच वाटलं, की इतकं सगळं म्हणजे पद्धतच पूर्ण वेगळी होती. पण असो, सगळं कार्यक्रम वगैरे छान झालं, सर्वजण आले होते, छान वाटलं. आणि हे तेच लोक होते ज्यांनी मला नावं ठेवले होते. ज्यावेळेला मी गावाकडे उदगीरमध्ये राहायची, माझा नवरा दारू पिऊन म्हणजे धिंगाणा वगैरे करायचा आणि राहायचा नाही माझ्यासोबत. त्यावेळेला सगळ्यांना असं वाटायचं की हिचं काय घर होतं, ही काय संसार करते, हे काय लेकरांना शिकवतात, हे काय चांगलं राहतील, असं म्हणजे प्रत्येक सोयरे धैर्य म्हणजे नंदच्या घरचे, माझे नंदा, सासू सासरे सर्वजण असं नाव ठेवायचे. आणि मग ते जेव्हा इकडं आले ना कार्यक्रमाला, त्यांनी सर्वांनी घर बघितलं, आमचं राहणं वगैरे सगळं काही व्यवस्थित पाहिलं. आणि मग म्हणे की नाही, आता नवरा हिचंच ऐकतं आहे, बायकोचंच सगळं काही हे करतो आहे, असं तसं बोलले. पुन्हा सगळेजण म्हणले, बापरे म्हणे, एवढं घर घेतलं तुम्ही 2 वर्षामध्ये आणि एक जागा घेतली, सगळ्या गोष्टी सगळं चांगलं पाहून मग त्यांना चांगलं वाटलं. म्हणजे त्यांना ते पटतच नव्हतं की आम्ही एवढं सगळं केले. मग ते कार्यक्रमाला कमी आणि हे सगळं पाहण्यासाठी जास्त आले होते, घर घेतले का, खरं आहे का खोटं आहे म्हणून. पण असो, मला स्वामींनी त्यांच्या ह्याच्यावर म्हणजे टिचून माझं सगळं काही चांगलं केलेलं आहे. आणि माझे स्वामी प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी उभे आहेत. मी जे मागते, माझ्या जेव्हा संकट येतं तेव्हा माझे स्वामी मला तारत असतात. आणि त्याच गोष्टीचा मला आनंद वाटतो की कोणी नाही माझ्या मागं, पण स्वामी नेहमीच उभे राहतात. इकडं पूजा वगैरे झाली, त्याच्यानंतरला ते ड्युटी असती, ती ड्युटी माझी नणंद आणि नंदबाई घेतले होते, म्हणजे नंदाचा नवरा. आणि आम्ही पूजाचं ताट वगैरे घेतलं होतं. इकडं खंडोबाची पूजा वगैरे झाली होती, कोटंबे भरले होते, परडी वगैरे तुळजाभवानीची सगळी असं मस्त एवढी छान पूजा केली होती ना, एवढं छान वाटत होतं. वाईट एकाच गोष्टीचं वाटत होतं, म्हणजे माझ्या नवऱ्याकडचे सर्वजण आले होते, फक्त माझ्याकडचंच कोणी नव्हतं, कारण मला नव्हतंच कोणी. मला फक्त माझ्या मामा आणि 2-3 मामा आणि मामी आले होते एक. तर हे सगळं असं केलं. मग ते पूजा वगैरे घेऊन ते ड्युटी जी असते ना ती घेऊन असं ते मंदिरापर्यंत जातात. पण इथं मंदिर जवळ नसल्यामुळं रात्री 10 वाजले होते आम्हाला पूजा वगैरे करायला. मग आम्ही इथं रस्त्यातच ती अर्ध्या रस्त्यामध्ये असं काहीतरी सोडतात म्हणतात त्याला, मला एवढं लक्ष नाही येते त्याला काय म्हणतात. तर ती विधी वगैरे सगळे करून घेतलो. मग तुळजापूरवरनं जे फोटो वगैरे आणले होते ते तिथं ठेवून पूजा वगैरे केली. मग तिथं माझ्या मामाच्या अंगामध्ये स्वारी आली होती देवाची, खंडोबाची, कारण ते खंडोबाचे भक्त आहेत. आणि म्हणजे मैलारला आमच्या गावाकडं ते मंदिरामध्ये पुजारी आहेत,
तर त्यांच्या घरी ते नंगर वगैरे आहे खंडोबाचं, त्यामुळं मग त्यांना ते येतं. मग त्यांनी म्हणले सगळं काही व्यवस्थित आहे वगैरे, सगळं छान झालं. मग इकडं पूजा केलो. फक्त वाईट एका गोष्टीचं वाटत होतं की एवढं सगळेजण आले होते आणि माझा पाय एवढा सुजला होता आणि बिचारी माझी नणंद, तिला सगळं करावं लागत होतं, पण ती सगळं हसी-खुशीने केली आणि मला पण छान वाटलं की तिनं म्हणजे सगळं हसत खेळत केलं सर्व काही. त्यानंतरला इथं मध्ये जायचं होतं, तर मग ते गोंधळी जे होते ना, ते म्हणे की असंच मध्ये नसतात जात. मग ते आमचे 2-2 जोड्यांचे नजर वगैरे उतरवली, भाकर तुकडा जे म्हणतात ना, ते काहीतरी असं म्हणून ओवाळून टाकलं सगळ्यांवरनं माझ्या नंदेच्या सासूनी. आणि मग तेव्हा घरात आलो. घरात आल्याच्या नंतरला आरती वगैरे केली. आरती केल्याच्या नंतरला ते तेल काय म्हणतात, तळी उचलतात खंडोबाचं, मग ती पूजा करायची होती. मग त्या पूजेसाठी आम्ही दोघांनी जोडीनं बसलं, ती पूजा वगैरे करून घेतली. आणि मग सगळेजण जोडी बसले, पुन्हा लेकरं बसले. ते खंडोबाच्या ह्याला ते तळी उचलायला ना लेकरं वगैरे लागतात, तर मग सगळ्यांनी असं ते उचलून घेतलं. आणि हो, व्हिडिओ खूप लाँग होता, त्याच्यामुळं की नाही मी थोडासा स्पीड वाढवलेला आहे व्हिडिओचा. तर म्हणजे तरी पण बघा ना, एवढं स्पीड वाढवलं आहे तरी 21 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. कारण मी प्रॉपर पूर्ण शूट केलेलं आहे. याच्यात काहीच एडिटिंग केलेली नाही, काही नाही. कारण मला पूर्ण पूजेची विधी दाखवायची होती. सगळे आमच्या गावाकडं थोडंसं वेगळं पद्धत असते, इकडं थोडीशी वेगळी पद्धत होती. त्याच्यानंतरला मग आम्ही सगळी ती आरती वगैरे करून घेतलं. आरती झाल्याच्या नंतरला मग ते काही देवाला बोलायला वगैरे लावतात त्यांनी, ते सगळं आमच्याकडनं बोलून घेतलं. आणि सगळी अशी मस्तपैकी पूजा झाली. आणि इथं आरती करते वेळेस एवढी छान मजा आली की नाही. माझ्या नंदाचं लहान मुलगा, त्याला झोप पण येत होती आणि हे सगळं पाहायचं पण होतं. खूप छान छोटं आहे ते, 3-3.5 वर्षाचा आहे. आणि सगळेजण त्याला हसत होते. तो डोळे एकीकडे झाकत होता आणि आरतीसाठी टाळ्या एकीकडे वाजवत होता. एवढं हसत होते ना सर्वजण त्याला, बापरे. मग इकडं आरती वगैरे झाली. आमची आरती त्यानं केल्याच्या नंतरला सगळं असं म्हणजे त्यांना काय ते प्रसादासाठी जे आम्ही मंदिरातून आणलं होतं ते सगळं व्यवस्थित तिथं ठेवलं. मग पुन्हा त्यांनी ते घास देवाच्या ह्याच्यातून घास काढून दिला आम्हाला. मग आम्ही दोघांनी जे उपवास होता त्या दिवशी आणि जेवण करते वेळेस मग ते घास खायचा होता. मग इकडे सगळ्यांना जेवायला वगैरे वाढलं. अगोदर गोंधळी वगैरे जेवून घेतली आणि मग इथं बाहेरच, ती घरात पूजा मांडत नाहीत, बाहेरच पूजा मांडतात. कारण त्यांचं सगळं कार्यक्रम करायला जागा त्यांना खूप लागते. मग सर्वजण असं बसतात येऊन ऐकायला. आजूबाजूचे खूप जण छान आले होते, छान वाटलं होतं सगळेजण आल्यामुळं आणि मग इकडं त्यांचं झालं चालू, ते काही नाटक वगैरे केलं त्यांनी. आणि ते मुरळी जी होती ना, ते लेडीज आले होते, त्यांच्यासोबत त्यांनी डान्स वगैरे केला. इकडं माझे आणखीन एक इथले संभाजीनगरचे मामा, ताई, ते सर्वजण आले होते. सगळेजण आलेलं पाहून मला म्हणजे खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतरला मग ते पूजा वगैरे झाल्याच्या नंतरला ते ड्युटी जाळायला बसवतात कुणाला तरी. तर मग माझा तर पाय सुजलेला होता, त्याच्यामुळं मला बसण्यात काही नाही आलं, काही नाही. मग माझे मामा बसले होते, कोणतरी एकजण बसता घरामध्ये. मग माझ्या मामा वगैरे ते ड्युटी वगैरे जाळायला बसले होते. आणि मग त्यांचं नाटक वगैरे छान चाललेलं होतं. त्यांनी एवढं छान नाटक वगैरे केलं. पण थोडंसं कसं आमच्याकडं थोडंसं जास्त वेगळं असतं आणि हे इकडं थोडंसं वेगळंच होतं. पण असं म्हणजे इकडची पण पद्धत माहीत झाली नाही. इकडची पद्धत वेगळी, आमच्याकडची पद्धत वेगळी. आमच्याकडचे गोंधळी भेटले नाहीत कारण लग्नसराई होती ना त्यावेळेला, त्यामुळं गोंधळी तिकडचे कुठलेच अवेलेबल नव्हते. आणि हे गोंधळी भेटले होते, हे गोंधळी चिकलठाण्याचे आहेत. पण यांनी पण व्यवस्थित केलं, छान केलं सगळं काही. पण फक्त पूजाची विधी जे आहेत ना ते वेगवेगळे आहेत. म्हणजे आता प्रत्येक ठिकाणच्या आता आमच्या कर्नाटकमधल्या विधी वेगळ्या, महाराष्ट्रातल्या विधी वेगळ्या, हे सगळं थोडंसं वेगळंच असताना. तर मग त्यांनी असं नाटक रचलेलं होतं. मग सगळेजण बघायला बसलो. मी थोडा वेळच बसली कारण माझं पाय एवढं सुजलेलं होतं ना, आतून ते पाय सुजलेलं होतं, मला बसणं होत नव्हतं, एवढी पायामध्ये आग वगैरे होती माझ्या. आणि त्याच्यानंतरला मी थोडा वेळ बसून झोपी गेले. ते म्हणे की आरती वगैरे झाल्याशिवाय जेवायचंच नाही. आणि अशीच आमची रात्र निघून गेली. जेवायला एवढा उशीर झाला आम्हाला, आम्ही तसंच झोपी गेले. मी झोपल्याच्या नंतरला मग आमचे आहो पण झोपी गेले. आणि मग थोडा वेळ झोपल्याच्या नंतरला सकाळी आरतीच्या टायमाला आम्हाला उठवलं.
बाकी सगळेजण बसलेले होते. मग मी त्यांना सगळ्यांना चहा वगैरे करून देण्यामध्ये म्हणजे त्यांना सारखा सारखा चहा लागतो ना, रात्रीचं झोपत नाहीत ते, पहाटेपर्यंत चालतं ते 4 वाजेपर्यंत. 4 वाजता मग पहाटेची आरती वगैरे चालू राहते. आता प्रीतम आणि प्रेम दोघं पण 4 वाजेपर्यंत पूर्ण गोंधळ जागरण होईपर्यंत दोघं पण म्हणजे पूर्ण संपेपर्यंत जागी होते दोघं. 1 मिनिट पण झोपले नाहीत. आणि आम्ही दोघं जण असे झोपी गेलो, कारण दिवसभर आमच्या मागे एवढी धावपळ होती. पुन्हा सगळे सोयरे-दायरे आले, ते बाहेर जाऊन हे आणणं ते आणणं. आम्हा दोघाला एवढी धावपळ झाल्यामुळं आणि माझा पाय सुजल्यामुळं मग मला ताप वगैरे आला होता थोडासा. त्यामुळं मग मला झोप लागली होती. आराम कर आता असं म्हणून मला मम्मीनं वगैरे म्हणली, तू झोपी जाय थोडंसं घंटाभर, एवढं रात्रभर जागलीस तर पुन्हा उद्या अजून उठणार नाहीस असं म्हणून. पण ते नाटक वगैरे चालू होतं त्यांचं, तेवढं थोडंसं नाटक वगैरे बघितले मी. आणि मग बघितल्याच्या नंतरला मी झोपी गेले. आणि फक्त माझी एकच नणंद आली होती, 2 नंदा नव्हत्या आल्या. त्यांना एकीला सांगितलं होतं, एकीला नव्हतं सांगितलं. तिच्या मुलाची काही एक्झाम वगैरे होती, त्याच्यामुळं नव्हती आली ती. आणि मग त्यांच्या ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, त्यांच्या मनात पण म्हणजे यायचं नव्हतं. ते फक्त माझ्या नवऱ्यांनी कशाला सांगणार ते राहायचं म्हणून सांगितलं होतं त्यांना. पण ते आपल्याला माहिती असतं ना, की त्यांना असं म्हणजे कुणाला विश्वासच येत नव्हतं, की माझं एवढं चांगलं झालं आहे. कसंही 2 वर्षामध्ये एवढं सगळं व्यवस्थित केली. आणि नवरा अजिबातच कधी ऐकत नव्हता हिचं, नवरा कसं काय ऐकतो, ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांना एवढं म्हणजे ते सगळं पाहून, घर वगैरे पाहून त्यांना एवढं आश्चर्य वाटलं ना, आमचं सगळं घरचं म्हणजे व्यवस्थित पाहून, नवरा बायको आम्ही कसे राहतो काय नाही हे सगळं पाहून त्यांना थोडंसं म्हणजे असं चिंताच वाटत होती. पण ते म्हणतात ना, तुम्ही एक वेळ असते की भरपूर काही कष्ट लागतात त्या गोष्टीसाठी. भरपूर त्रास आपले जेवढे पण काही म्हणा, आपले काय कर्म असले तेवढे सगळं भोगून झाल्याच्या नंतरला का होईना कष्ट झाल्याच्या नंतरला एक दिवस सुखाचा येतो म्हणतात, ते काही खोटं नाही आहे बरं का. कारण मला माहिती आहे मी किती त्रास सहन केला आहे, किती नाही. आत्ता 2 वर्ष झालं कुठं माझं व्यवस्थित झालेलं आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे थोडंफार आत्ता कुठं माझी गाडी पटरीवर आलेली आहे. त्याच्यानंतरला मग हे इकडं ते काका साडी नेसून, मम्मीची साडी नेसून आले होते. मग त्यांचं नाटक वगैरे चाललेलं होतं. ते असे 3-4 नाटकं वेगवेगळे केले, म्हणजे वेगवेगळं सगळं काही असं छान बनवलं होतं त्यांनी नाटक. आणि त्याच्यानंतरला मग आमचं काय झालं माहिती आहे, माझ्या मामाला पण असं वाटत होतं की नाही म्हणजे मी फोनवर म्हणायची ना, घर घेतलं आहे, घराचा कार्यक्रम वगैरे आहे, मी सांगते या. तर सगळ्यांना असं खोटं वाटायचं की नाही ही काहीतरी म्हणत असं उगाच, हे काय घर घेतात वगैरे. पण जेव्हा मामा वगैरे आले, घर पाहिले, मामाने मला 2-3 वेळेस म्हणले, खरंच खूप छान झालं म्हणले बाई तुझं घर वगैरे पाहून. आणि माझे मामा म्हणत होते, तुझ्या पायाला मी चोळून वगैरे देऊ का, असं तसं. मी म्हणलं नको म्हणलं मामा, तुम्ही आले तेच झालं. आणि माझे मामा वगैरे पहिल्यांदा घरी आले होते म्हणून मी त्यांना सगळ्यांना कपडे वगैरे घेतले होते. माझे मामा तिन्ही पण मामा ना मला सख्खे 2 आणि चुलत 1 मामा आहे. तर ते तिन्ही पण मामा माझे धोतर वगैरे घालतात. मग त्यातल्याच एका मामाला सोबत घेऊन गेले मी. आणि चांगले धोतर कपडे वगैरे सगळं त्यांच्या हिशोबाने, म्हणजे ते काही आपल्याला समजत नाही ना धोतर कसं घ्यायचं, किती असतं, काही असं म्हणजे माप माहिती नसतं, कारण माझ्या इथं कोणी धोतर लेवणारं नाही आहे. तर मग त्या मामाला घेऊन गेली होती. मग मामांनी छान त्यांच्या पसंतीचे सगळं काही घेतले तिघांसाठी, कपडे वगैरे, मामीला साडी वगैरे सगळं घेतलं. तिन्ही मामींना पण एकच मामी आली होती, 2 माम्या नव्हत्या आल्या. तर त्यांना म्हणजे एका मामीच्या मुलीचं ऑपरेशन झालेलं होतं, त्यामुळं त्या नव्हत्या आल्या. आणि एक मामी हैदराबादला गेले होते, त्यामुळं ते नव्हत्या आल्या. आणि एक मामी होतं, ते मामी आल्या होत्या. मग पण तरी पण मी तिन्ही मामींना पण साड्या वगैरे घेतले होते छान. माझ्या नंदाला कपडे, नंदाच्या लेकरांना, तिन्ही लेकरांना कपडे, तिच्या नवऱ्याला कपडे, पुन्हा तिच्या सासूला साडी वगैरे सगळं असं म्हणजे व्यवस्थित सगळ्यांना असं कपडे वगैरे घेण्यामध्ये आम्हाला वाटलं होतं थोडंसं कमी खर्च येईन, पण आम्हाला या कार्यक्रमाला ना भरपूर खर्च आला. आम्ही थोडं म्हणता आमचा खर्च असा वाढून गेला ना. पण असं सगळ्यांपुढं म्हणजे आमचं काही असं हे नाही झालं, सगळं चांगलं झालं. आणि सगळ्यांना पाहून पण असं वाटलं की बापरे, नाही आता हे चांगलं राहते नवरा वगैरे असं. मग सकाळची आरती वगैरे केली आम्ही इथं. सकाळी 4 वाजता उठवलं होतं आम्हाला आरतीला, कारण पहाटेची काकडा आरती असती, ती आरती 4लाच करतात.
मग इकडं आरती वगैरे चालू झाली. आरतीसाठी उठलो आम्ही, आरती केली. इकडं आरती करते वेळेस पण एवढं मला थांबवलं जात नव्हतं, तरी पण मग कसंबसं थांबले होते. ते म्हणतात ना, देवपरीक्षा पाहतो आपण किती प्रामाणिकपणे करतो काय नाही. मग ती आरती झाल्याच्या नंतरला ते काही देवाचं वज्ज उतरलं म्हणून असं काही बोली वगैरे असती, तर ते बोलून वगैरे घेतलं त्यांनी आमच्याकडनं. तो पण विधी करून घेतला दोघाकडनं. आणि मम्मीनं मग सगळं शेवटी सगळ्यांसाठी लास्टचा चहा केला सकाळी 4 वाजता, कारण सगळे गोंधळी थकले वगैरे होते. आणि ना कांदे आपण दोघांनी तांबे दाबा नाव घ्या आता दोघांना मंडळा जाईल चांगलं पद्धतशीर मला काहीतरी बरं दाजी बारी आता काय करा दोघं तुळशी पण टाकून ये त्याचे पैसे असतील वापस घेऊन ये आणि इथे ते विधी झाल्याच्या नंतरला मग आम्हा दोघांना नाव घ्यायला सांगितलं, पण मला नाव घेताच येत नव्हतं. आणि म्हणजे मला उखाणं घेऊन नाव घेता येत नाही, उखाणं येतच नाही मला. आणि त्यांनी एवढं छान उखाणं घेतलं, मग सगळेजण हसत होते त्याच गोष्टीवरती. म्हणे बायकोला येत नाही बाई असून सनी, आणि त्यांनी म्हणजे नवरा असून एक माणूस असून किती छान नाव घेतलं, कौतुक करत होते. पण असो, कारण मला कुठले असे उखाणे वगैरे पहिलीपासूनच नाही येत, लग्नात पण नव्हते घेतले. त्यानंतरला मग आम्ही दुसरी एक विधी केली, ते सगळी पूजा वगैरे उतरून घेतली. मग त्यांनी आम्हाला ते नारळ वगैरे घरामध्ये बांधून वरती ठेवायला सांगितलं. सगळं असं त्यांनी जसं सांगितलं आम्ही सगळं काही तसंच केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मग माझ्या नंदानं दोन्ही मुलांना पण शॉल पांघरायचा कार्यक्रम केला. दोन्ही लेकरांना कपडे वगैरे घेतले होते, शॉल पांघरलं त्यांना. मग त्यांना देवाच्या वगैरे पाया पडायला लावले. मग माझ्या नवऱ्यासाठी त्यांनी कपडे वगैरे घेतले होते, माझ्या नवऱ्याला कपडे घेतले त्यांनी. ते आहेर वगैरे सगळं. मग कसं रात्री काही झालं नाही, ते रात्रीच असतात सगळं आहेर वगैरे करणं. पण रात्री सगळेजण त्या ह्याला जागरण गोंधळाला बसूनच थकून गेलेले होते, त्यामुळं आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी हा कार्यक्रम केला. मग त्यांनी आम्हाला आहेर केला, आम्ही त्यांना केलं. एकूण एकच झालं, पण म्हणा ते एक पद्धत असते किंवा रीत असते, ते सगळं काही केलं. पण इतकं मला थोडंसं वाईट वाटलं त्या गोष्टीमध्ये, की एवढं सगळ्यांचं सगळं झालं, सगळ्यांनी सगळ्यांसाठी केलं, पण शेवटी मी एकटी पडले, माझ्यासाठी काहीच नव्हतं. मग मला थोडंसं वाईट वाटलं त्या गोष्टीचं. असो, ठीक आहे ना, आपल्याला कोणी नाही हे तर मी मान्यच केलेलं आहे, ॲक्सेप्ट केलेलं आहे आता. पण थोडे दिवस ते कसं मनाला असं जड जातं एकदम असं हे करण्यामध्ये. मग माझ्या मम्मीसाठी पण त्यांनी साडी वगैरे आणली होती, माझ्या मामीने मम्मीसाठी साडी आणली होती, मम्मीला साडी वगैरे केली त्यांनी. इकडं प्रीतमला वगैरे मस्त कपडे बिपडे चढवले, त्याला खूप आवडतं असं घरी कोणी आलेलं ते, छान वाटतं. आणि मग हे सगळं कार्यक्रम झाल्याच्या नंतरला सगळेजण मामा मामी त्या दिवशीच गेले, माझे सासू सासरे पण त्याच दिवशी गेले. आणि फक्त म्हणजे सगळे पाहुणे त्याच दिवशी गेले, फक्त माझी नंदाची सासू त्यानं थोडंसं उशिरा गेले. इकडं मामाला त्यानं आहेर केला मी. आणि सगळं म्हणजे कसं असं एक हे कार्यक्रम कसं असतं माहिती आहे का, एक लग्न झाल्यासारखंच असतं. माझे मामा म्हणत होते, तू वेड्यासारखं काऊन करते, असं कपडे एवढे आणायचे असते का, आम्ही घरातलेच तर होतो, आम्हाला चाललं असतं, कशाला उगाचच कपडे आणली बरं तू, म्हणून माझे मामा रागवत होते मला. पण कसं आहे माहिती का, त्यांनी माझं लग्न झाल्यापासून पहिल्यांदा घरी आलेले होते माझ्या. आणि याच्यानंतरला काय माहिती ते येतात नाही येतात, आणि याच्यानंतरला लवकर कुठलं कार्यक्रम माझ्या घरी काही दुसरं होणार नाही, त्याच्यामुळं मग म्हणलं नाही, आलेत आपल्या घरी पहिल्यांदा तर मग व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायचं. म्हणून मग आम्ही दोघं नवरा बायकोनी म्हणजे सगळ्यांसाठी असा विचारच केला होता आधीच, त्यामुळं मग आम्ही घेऊन आलो होतो. आणि तसंच धोंड्याचा महिना पण चालू होता, मग म्हणलं लगे हात चला एवढं कार्यक्रम करतोय, लगेच कपडे पण घेतोय, मग धोंडा पण लगेच करून टाकू म्हणून माझ्या नंदाला वगैरे धोंडा लगेच केलं होतं, कारण त्या पुरण वगैरे सगळं केलेलं होतं. आंब्याचा रसच करायचं बाकी होतं, बाकी सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. त्यामुळं मग हे एकामध्ये 2 कामं आम्ही उरकून घेतले, कारण सारखं सारखं लगेच माझ्या नंदाला पण तिच्या घरचे पाठवणार नाही काही नाही, त्याच्यामुळं मग म्हणलं जाऊ दे, आता आलेत तर सगळं एकच हे करून घ्यावं म्हणलं. आणि तेवढ्यामध्ये मग सगळं हे झाल्याच्या नंतरला मम्मी तयार झाली लगेच जायला वगैरे, आणि मम्मीसोबत प्रीतम तयार झाला.
आणि तेवढ्यामध्ये मग माझं आणि मम्मीचं लागलं भांडण. मी म्हणले एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं पाय वगैरे सुजले तर तू जाऊ नको. प्रीतमला आपण म्हणलं होतं जाऊ नको तरी गेला. मग हे सगळेजण मला गेले सोडून, मी एकटी राहिले घरी. माझ्यासोबत फक्त प्रेम होता आणि मग सगळं लोड वगैरे आला आणि आधीच पाय वगैरे सुजलं, त्याच्यामुळं मग मी पडले आजारी. मग काय डायरेक्ट ICUमध्येच भरती. मग त्याच्यामुळं हा व्हिडिओ पण एवढा लेट पडतो आहे ना, माझी तब्येत ठीक नसल्यामुळं. आणि हे गळाभेट वगैरे ते काय म्हणतात, बहिणीचा नवरा आणि बहिणीचा भाऊ ते काय असतात ते. आणि मग तिच्या माझ्या नंदाच्या सासूला वगैरे मी साडी नेसवली आणि त्यांना म्हणलं होतं साडी नेसा, तर ते म्हणे नाही आता नेसणार नाही, काही नाही, नंतर कधीतरी घालीन म्हणे हे. मग मला काही एवढा असा आहेर वगैरे चढवता म्हणजे करता वगैरे येत नाही, तर मला माझी नणंद सांगत होती असं करा तसं करा, तसं मग मी करत होते. त्यानंतरला हे सगळं आहेर वगैरे चढवण्याचा कार्यक्रम पूर्णपणे चांगला पार पडला. आणि हे सगळं झाल्याच्या नंतरला मग एक 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 जण सगळेजण निघायच्या तयारीमध्ये होते. पहिले तर मम्मी, मामी आणि प्रीतम निघाले. तर म्हणलं ठीक आहे तुम्ही चालले तर जा म्हणलं आता. मग त्याच्यानंतरला माझे सासू आणि सासरे गेले. त्याच्यानंतरला मग माझी नणंद, तिची सासू आणि तिचा नवरा ते सगळेजण गेले. मी म्हणत होते त्यांना सुट्ट्या वगैरे असेल होत्या ना शाळेला तर मग ठेवा म्हणलं त्यांना. पण मग ते म्हणले की नाही आता सुट्ट्या म्हणजे त्यांचे कामं वगैरे लवकर चालू होतात. तर आमचं खूप दिवसाचं हे मागं पडलेलं होतं की जागरण गोंधळ करायचं एकदाचं. ते सगळं काही व्यवस्थित सगळ्या गोष्टीनं पार पडलं आणि खूप छान वाटलं. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि आमच्या घरचा जागरण गोंधळ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.